चिखला काकडमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, 350 ग्रामस्थांचे आमरण उपोषण. 7. रुग्णालयात तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. पुतळा सुरक्षित व सन्मानजनक ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या एकमेव मागणीसाठी गावातील 300 ते 350 ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पुतळ्याच्या सध्याच्या जागेबाबत सुरक्षा व भविष्यातील जतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुतळा तात्काळ कायमस्वरूपी सुरक्षित जागेवर हलविण्यात यावा अशी आग्रही मागणी उपोषणकर्त्यांची आहे. 2 दिवस उलटूनही प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चर्चेसाठी एकही अधिकारी फिरकला नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सततच्या उपोषणामुळे 7 महिला व पुरुष उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे गावातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवराय आमचे दैवत आहेत. पुतळ्याची विटंबना सहन करणार नाही. प्रशासनाने तातडीने पुतळा चांगल्या जागी हलवावा, नाहीतर जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा इशारा एका महिला उपोषणकर्त्याने दिला. तर शांततेत मार्ग काढा, नाहीतर गाव बंद करू, असा इशारा पुरुष उपोषणकर्त्यांनी दिला. या संवेदनशील प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बुलढाणा माझा न्यूजसाठी अनिल दराडे, लोणार, सिंदखेड राजा. साहेब, आम्ही 4 महिने झाले बेजार येते परिक्रमात मध्ये. आमच्याकडे त्या लोकांनी काहीच पाहिलं नाही. काहून नसन पाहिलं? आमचे काय गुन्हे केले? आमचे एवढे 25 माणसं घातले नेऊन, 25 दिवस राहिलो. आता त्याच्या लोकांनी आमची कारवाई करायची, उचलायचीच होती निध्यांची. ते का झोपी जाईल थोडे काय येतं? मग निध्यांची आता इतक्या जीव तोंडाजवळ आले. हे पाणी पाऊस, हे फायबरचा पुतळा आहे, हे वानेर उड्या मारतील, हे डाळ्यान बांधेल येत. उद्या जर पळडा गिरडा काही झाला, आम्ही त्या मंदिराकडे जात नाही. आमच्या देवाला धोंडे नाही, आमच्या देवाचा काकडा बंद आहे, आमच्या देवाचा चट बंद आहे. तरी आता आम्ही किती दिवस जाऊ नये? आणि जर काही झालं तर म्हणतील ह्याच लोकांनी कारवाई केली. मग पुन्हा आमचे लोक नेऊन घालायचे बसवायचे का? हे ते शासनाला सांगा, बरोबर म्हणा, यायची एक रीत लावून द्या. आम्ही 5 दिवस बसायचं काम पडत तिथं बसणार आहे. पण आम्हाला ते आम्ही मार्गशीर लावून आम्ही 2-2 हजार वर्गणी करू, पण आम्ही तिथं देव बाबा बसवायचे तिथं बसू. आमची बंदेल मागणी यायची, दुसरं काहीच नाही. आमचं काहीच नाही म्हणणं. काय मागणी? आमची प्रशासनालाच मागणी आहे. आमचं भांडण प्रशासनासोबतच आहे. गेली 4 महिन्यापासून आमच्या गावात जे वातावरण निर्माण झालेलं आहे, प्रशासनाने एकदाही आमच्या गावाची दखल घेतलेली नाही. आज जे आमच्या गावाचा जो विरोध आहे, हा पुतळ्याला अजिबात नाही. पहिल्या दिवसापासून आमचे सर्व नागरिक जे काही सांगतात, ही हक्काची जागा आहे, हे गावाच्या हक्काची जागा आहे, त्यासाठीच हा विरोध होता. पुतळ्याला आजही विरोध नाही, कालही नाही, उद्याही राहणार नाही. परंतु प्रशासन आजही झोपेले, कालही झोपेल होतं, उद्याही झोपेलच राहणार आहे असं आम्हाला वाटतंय. कारण 3 दिवस झाले इथं सगळे जमा झालेले. आज कोणी आमच्याकडे येऊन पाहायला तयार नाही. कोणी बिमार पडतंय, कोणी हॉस्पिटलमध्ये भरती करणं चालले, कोणाची कशाचीच गरज राहिलेली नाही प्रशासनाला. आमचं भांडण फक्त प्रशासनासोबत आहे की आज आम्हाला आमच्या हक्काची जागा द्यावी. आम्हाला याच्याबद्दल दुसरा काहीच गरज नाही. तुम्ही पुतळा चांगल्या ठिकाणी मांडाव, आम्ही त्यासाठीच गाव वर्गणी करू, सगळी तयारी आमची त्याच्यासाठी. पण आज जोपर्यंत प्रशासन आम्हाला उत्तर देत नाही, तोपर्यंत इथून एकही महिला हटणार नाही. प्राण गेला तरी चालन, जीव गेला तरी चालन, पण सगळ्या महिलाच्या वतीने मी सांगते की एकही महिला इथून जाणार नाही, पुरुषही जाणार नाही. उपोषण हेच आता किती जागा, जी सार्वजनिक जागा, ही जागा गावाच्या सलोख्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि ते महाराजांच्या पुतळ्यासाठी योग्य नाहीये. तर तो महाराजांचा पुतळा योग्य ठिकाणी पर्यायी जागेवर शोधून स्थलांतर करून तिथं स्थापित करावा, त्यासाठी पूर्ण गाव तयार आहे. आणि प्रशासनानं आज दुसरा दिवस कुठलीच दखल घेतलेली आहे. इथं जवळपास एक 500चा जमाव सामूहिक जो गाव आहे, हा 500 लोकांपर्यंत जमलेला आहे. त्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत, लहान लहान मुलं आहेत, मुली आहेत, हे सर्व उन्हातानाचे इथं बसलेले आहेत. त्यांच्या तब्येती बी खालवायला लागलेल्या आहेत. माझी अशी एक प्रशासनाला हात जोडून विनंती की त्यांनी लवकरात लवकर आमच्या गावाची थोडी दया करावी, बस.